सारथी, महाज्योती, बार्टी यांच्यातर्फे जी पीएचडी साठीची फेलोशिप असते ती 2 वर्ष काढण्यात आली नाहीये आणि त्यामुळे पुण्यातले हे सगळे विद्यार्थी आहेत ते पुण्यातल्या गुडलक चौकात सगळे एकत्र झाले आहेत आणि आक्रोश मोर्चा त्यांनी काढला आहे। आणि काल सकाळपासून हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत आणि इथे ते मोर्चा करतायत, निषेध व्यक्त करतायत सरकारचा। त्यांच्या प्रमुख 4 मागण्या आहेत। सर्व संस्था म्हणजे सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत आणि आरटी यांच्या 2023-24च्या आणि 24-25 या बॅचच्या पीएचडी विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या फेलोशिप होती ती तात्काळ प्रसिद्ध करावी। नोंदणी दिनांकापासून तर दोन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जाहिरात करून ती सरसकट फेलोशिप लागू करावी आणि ही संपूर्ण निवड जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर राबवावी, अन्यथा आम्ही या ठिकाणी मोठा मोर्चा उभा करू असं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। हे सगळे विद्यार्थी आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षेची असू देत किंवा वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतायत, मात्र सरकारकडनं त्यांना कोणताही फेलोशिप न दिल्यामुळे त्यांचा वर्ष वाया जात आहे। दादा, किती वर्ष झाले अभ्यास करतोय आणि 2 वर्षांपासून फेलोशिप आली? गेली 2 वर्ष झाले फेलोशिप आलेली नाहीये। आता सध्या आम्ही इथे जे बसलो आहे 2023, 24 आणि 24-25 चे विद्यार्थी आहेत, तर आमचे सिनियरची 2 वर्ष झालं आणि आमची 1 वर्ष झालं पीएचडी चालू आहे, पण फेलोशिप आलेली नाहीये। सरकार काय म्हणत आहे की आमच्याकडे फंड नाहीये। सरळ सरकारचं आम्हाला सांगावं की आम्हाला फेलोशिप द्यायची नाहीये। जर तसं असेल तर सरकारने फेलोशिप बंद करून पीएचडी जे महाराष्ट्रामधले विद्यापीठ आहेत ती पीएचडी संशोधन बंद करून टाकावं ना। ज्यांनी संस्था यांनीच ओपन केलेल्या आहेत, जर यांनी निर्णय घ्यायचं काम आहे तर आमच्या या रात्रपासून इथं मुली बसलेल्या आहेत। रात्री जर आम्ही रात्रभर इथं बसलो होतो, मुलं आम्ही, जर आमचं उद्या समजा यांच्यापैकी काही बरं वाईट झालं त्याला सर्व सरकार जबाबदार राहील। तर आमची शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर दोन्ही बॅचच्या सोबत ऍड लवकरात लवकर काढून जाहिरात प्रसिद्धीपत्र आमच्या हातामध्ये लवकरात लवकर देण्यात यावं। या संदर्भातला पाठपुरावा केलाय का तुम्ही? सरकारला जाब विचारलाय का याच्या आधी? खरं तर काल सकाळपासूनच आमचे सगळे 4 विद्यापीठातले विद्यार्थी इथे येऊन बसलेले आहेत। दापोली, परभणी, राहुरी 8-8, 9-9, 10-10 तास ट्रॅव्हल करून मुली इथे आलेल्या आहेत आणि ज्या भारत देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणतोय त्या कृषीप्रधान देशातच कृषीच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन बसावं लागतं, ही सगळ्यात मोठी खेदाची बाब आहे। अरे इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा शेतकरी कुटुंबातून आलेला आहे आणि शेतकऱ्याचं जीवन प्रत्येकाला माहिती आहे। पिकवलं तर उगवत नाही, उगवलं तर टिकत नाही आणि ते टिकलंच तर त्याला बाजारात भाव मिळत नाही। अशा परिस्थितीत आज शेतकऱ्याचा मुलगा जर उच्च शिक्षण घेतोय त्याला आर्थिक पाठबळ लागतो आणि ते आम्ही सरकारकडे मागणे हे चुकीचं आहे का? खरं तर सरकारला हाच एक मोठा प्रश्न विचारतोय। आजवर तुम्ही आर्थिक मदत पुरवली, मग आत्ताच्या मागच्या 2 बॅचेसला का नाही? एकच मागणी आहे आमची, सरसकट आरटी, बार्टी, महाज्योती, सारथी या सगळ्या 4 संस्थांनी आमची फेलोशिप सरसकट लागू करावी आणि येत्या 1 महिन्यात पुढच्या आमच्या सगळ्या जाहिराती मंजूर करून तेव्हाच आम्ही हा आमचा मोर्चा इथून हलवणार, तोवर आम्ही इथून जाणार नाही। रात्रभर माझे सगळे सहकारी मित्रमैत्रिणी इथे झोपलेत, अंगावर मुंग्या चालतायत, वरून पाऊस पडतोय, हालाकीची परिस्थिती आहे। एकदा कोणी येऊन साधा पाठपुरावा करत नाही की अरे विद्यार्थी काय करतात, लाडक्या बहिणी म्हणतात ना, मग त्या लाडक्या बहिणींची एकदा विचारपूस तरी करून बघा काय करतात काय नाही करतात। एकच विनंती आहे, आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा आणि आम्हाला सरसकट फेलोशिप द्या। कालपासून आमरण उपोषण पुकारलं आहे, कोणी संपर्क साधलाय का सरकारतर्फे किंवा अजून काही पाठपुरावा करण्याची गरज भासते का? सरकारतर्फे तरी अजून ऑफिशियली कोणी आमच्याकडे पाठपुरावा केलेला नाहीये। त्याचसोबत अजून आम्ही आमच्यातर्फे मंत्रालयामध्ये त्यांना भेटी दिल्या, त्यानंतर गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्यांना निवेदनं दिलीत। त्याचसोबत इथे काल राधाकृष्ण विखे पाटील सारथी संस्थेला आले होते, तिथेही त्यांना शिष्टमंडळ भेटलं। अशा प्रत्येक मंत्र्यापर्यंत आम्ही निवेदनं दिली, लेटर पोहोचवली। पाठीमागे 22 दिवसापासून बेमुदत उपोषण मुलांनी केलं, पण त्यातून मार्ग निघाला नाही, म्हणून इथे आज धरणे आंदोलन 24/7 प्लस मी स्वतः इथे आमरण त्याग उपोषण करतोय। आमच्या मुलांच्या मागण्या क्लिअर कट आहेत। सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या 23, 24, 25च्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी। त्याचसोबत जाहिरात आल्यानंतर संपूर्ण निवड प्रक्रिया 1 महिन्यामध्ये पूर्ण करून मुलांना अवॉर्ड लेटर द्यावेत। विशेष म्हणजे हे सर्व संशोधक विद्यार्थी कुठल्याही राजकीय संघटना, कुठलीही सामाजिक विद्यार्थी संघटनेशिवाय फक्त सर्व संशोधक विद्यार्थी या नावाखाली एकत्र येऊन इथं आंदोलन करतायत। त्यामुळे माझी सरकारला हात जोडून विनंती असेल की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी व मुलांच्या पीएचडी फेलोशिपच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात। या जाहिराती प्रसिद्ध न केल्यामुळे हे सगळे विद्यार्थी आहेत ते पुण्यातल्या गुडलक चौकात एकत्र आलेत आणि त्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रातल्या विविध भागातनं, विविध शहरांमधून हे सगळे विद्यार्थी एकत्र झाले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की पीएचडी साठीच्या ज्या जाहिराती आहेत त्या लवकरात लवकर प्रसिद्ध कराव्या आणि 2 वर्ष हे सगळं जे काही लांबणीवर नेत आहे सरकारचं आमच्याकडे लक्ष आहे की नाही असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांना उपस्थित केले आहे। मात्र जर सरकारने यांच्याकडे अजूनही लक्ष दिलं नाही तर यांनी एक मोठं आंदोलन पुकारण्याचा इशारा देखील सरकारला दिलाय।
कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.